Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. कोल्हापुरात वाहतूकदारांचा एल्गार ई चलन रद्द न झाल्यास 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा. कोल्हापुरातील वाहतूकदारांनी आता ई चलन प्रणाली विरोधात आणि आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं. जाचक ई चलन प्रणाली 100% रद्द करण्यात यावी, अन्यथा येत्या 15 ऑगस्ट 2026 पूर्वी मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण सुरू केलं जाईल, असा थेट इशारा आता कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीने दिला आहे. महाराष्ट्र सरकारने अन्यायी चलन आकारणी सुरू केलेली आहे. हे जरी सांगत असलं की केंद्र सरकारचा कायदा आहे, तरी देखील बऱ्याचशा राज्यांच्या मध्ये अजून देखील पश्चिम बंगाल असेल, कर्नाटक असेल, हिमाचल प्रदेश असेल, मिझोराम असेल, या राज्यांच्या मध्ये अजून देखील ई चलनाची आकारणी केली जात नाही. याला आमचा विरोध एवढ्यासाठी आहे की घाट सेक्शनमध्ये 40चं स्पीड दिलेला आहे आणि त्याला दंड जवळपास 2,000 रुपये आहे. त्याच्यामुळे 2 ते 4,000 रुपये त्याच्यावरती दंड आहे. त्याच्यामुळे या अन्यायी दंडाच्या विरोधात आम्ही दंड थोपटलेले आहे. गेले 6 महिने आम्ही आंदोलन करतोय, पण या सरकारला कुठलीही दयामाया येत नाही आणि हे सरकार सातत्याने ई चलन चालूच ठेवलेलं आहे. गेल्या 11 मे रोजी आमचे प्रदीप राठोड हे उपोषणाला, आमरण उपोषणाला बसलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी 8व्या दिवशी ज्यावेळी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि परिवहन मंत्र्यांच्या बरोबर मिटिंग लावण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानुसार मिटिंग झाली, त्यावेळेस परिवहन मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवून 100% ई चलन माफ केलं जाईल असं सांगितलं, पण ते झालं नाही. त्याच्यामुळं टप्प्याटप्प्याने आम्ही आंदोलन करत आहोत. परिवहन आयुक्तांच्याकडं मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये परिवहन आयुक्तांनी 50% अभय योजना जाहीर केलं आणि तो प्रस्ताव पाठवल्याचं, सेक्रेटरींना पाठवल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे. पण आम्हाला 50%चा दंडमाफी बिलकुल मान्य नाही. त्याच्यामुळं आम्ही आता हा टप्पा आहे, त्याच्यानंतर जेलवर आंदोलन, निदर्शने परिवहन खात्यासमोर करून 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिना दिवशी झेंडावंदन करून आम्हाला या शासनाने स्वतंत्र ई चलनापासून स्वतंत्र करावं, यासाठी प्रदीप राठोड आमरण उपोषणाला बसणार आहेत. आम्ही सर्व साखळी उपोषणाला त्यांना पाठिंबा देण्यासाठी परिवहन RTO कार्यालयासमोर बसणार आहोत. हा इशारा देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडं आत्ता आलेलो आहोत. याआधी सुद्धा तुमचं उपोषण चालू होतं आणि त्यावेळेला परिवहन मंत्र्यांनी तुमच्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला किंवा तुमची काही त्यांनी या संदर्भात त्यांच्याशी बातचीत? आमचं ज्यावेळेस उपोषण होतं त्यावेळेस पालकमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्यानुसार परिवहन मंत्र्यांच्या बरोबर आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये परिवहन मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं, पालकमंत्र्यांच्या समोर आश्वासन दिलेलं होतं की 100% ई चलन दंड माफ केला जाईल. परंतु ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही. त्यामुळे आम्हाला परत एकदा रस्त्यावरती उतरावं लागलेलं आहे. येत्या 15 ऑगस्ट पूर्वी जर शासनानं या मागण्यांवरती सकारात्मक निर्णय घेतला नाही तर 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा स्पष्ट इशारा वाहतूकदारांनी दिलाय. आता यावरती शासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावेळी सतीशचंद्र कांबळे, प्रदीप राठोड, उत्कर्ष पवार, दिलदार मुजावर, गौरव कुसाळे, मनोज चौगुले, अशोक शिंदे, पंकज त्रिपाठी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.